उत्पन्न शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमी भावाने खरेदी करा। माननीय सौ वैशालीताई सूर्यवंशी, शिवसेना नेत्या पाचोरा। अत्यल्प पावसाळा ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दंडीने बळीराजांचे उत्पन्न कमालीचे घटले। थोडेफार आलेले उत्पन्न बाजारपेठेत कवडी मोल भावाने मागतात। कर्जाच्या ओझ्याखाली बसलेल्या शेतकऱ्यांनी संसाराचा गाडा कसा चालवायचा हा यश प्रश्न सतत भेडसावत राहतो। कापूस हे पांढरं सोनं, ज्वारी, उडीद, मूग, चवळी, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचं उत्पन्न अत्यल्प पावसाने प्रचंड प्रमाणावर घटले। त्यामुळे बळीराजांचं कंबरडं मोडलं गेलं। शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या गंभीर व भयावह परिस्थितीत शासनाने खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमी भावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे तथा केंद्राचे आयात निर्यात धोरण तातडीने रद्द करावे। हिट अँड रन कायदा रद्द केला पाहिजे। शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मागील व चालू वर्षाचे कापूस पडू नये। शेतकऱ्यांचे देणं घेणं थांबून गेलं अशीच गंभीर परिस्थिती असेल तर शेतकरी आत्महत्या कशा थांबतील आदी शेतकऱ्यांचे व जनतेचे अति महत्त्वाचे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन दिनांक 12 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी 12 वाजता वैशालीताई सूर्यवंशी, शिवसेना नेत्या नीलकंठ पवार, अध्यक्ष कृषी संघटना गुलाबराव प्रताप, सचिन सोमवंशी, राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष विशाल बागू, वंचित बहुजन आघाडी प्रवीण पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मोहन भिका पाटील, ओनली ड्रायव्हर संघटना अध्यक्ष आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला। या प्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातून अरुण पाटील, ॲडव्होकेट अभय पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, ज्ञानेश्वर चौधरी, भारत पाटील, विनोद राऊळ, हेमंत पाटील, नितीन लोहार, प्रेमचंद पाटील, विनोद बाविस्कर, दादाभाऊ चौधरी, खंडू सोनवणे, विकास वाघ, संदीप जैन, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, मंदाकिनी पारोसे, जयश्री येवले, अनिता पाटील, अनिल पाटील, भडगाव तालुका प्रमुख विजय साळुंखे, रतन परदेशी, शरद पाटील, फकीरा पाटील, रवींद्र पोपट पाटील, श्यामकांत पाटील, माधव जगताप, चेतन पाटील, मदन पाटील, भैया सूर्यवंशी, योजनाताई पाटील, सुषमा भावसार, रीना पाटील, मनीषा पाटील, सविता चौधरी, सोनाली पाटील, कल्पना पाटील, रेखा शिरसाट, शशी पाटील, युवासेना तालुका अधिकारी ज्ञानेश्वर चौधरीसह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज पाचोरा येथे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तर्फे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये काही शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे। या रास्ता रोकोचं प्रयोजन असं आहे की आपण बघतो आहोत की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे सरकार चालवण्यासाठी असमर्थ आहे। हे आपल्या सगळ्यांना आपण मागील 1-1.5-2 वर्षापासून बघत आहोत। यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे जे सरकार आहे, या सरकारला जागं करण्यासाठीचं हे आंदोलन आहे। संपूर्ण देशामध्ये बांधवांनो, सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल, जे काही वातावरण आहे हे प्रचंड गढूळ वातावरण झालेलं आहे। आपण कोरोना काळात बघितलं, देशाचा GDP वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणी केला असेल तर तो शेतकऱ्याने केलेला आहे। आणि तरी सुद्धा या शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं हे जे सरकार आहे, या सरकारला आम्हाला सांगायचं आहे। आज मोदीजी नाशिकमध्ये आलेले आहेत। आम्ही त्यांना हे सांगण्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातले जे काही निर्णय घेतात, तुम्हाला तुमची सगळ्यांना, सर्व राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्याला जागा दाखवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी विडा उचलला आहे। कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। आपण त्या शेतकऱ्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी करता, आयात असेल, निर्यात बंदी उठवली पाहिजे। आज आमच्या खानदेशातले महत्वाचं पीक आहे कापूस पीक असेल, केळी असेल किंवा सोयाबीनचे आता आपण बघतो आहोत, तूर असेल, टोमॅटो असेल, आयात निर्यात या गोष्टींसाठी इतक्या शेतकऱ्यांच्या विरोधातले तुम्ही सगळे निर्णय घेताय। ह्या गोष्टीसाठी म्हणजे जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याला आत्महत्येची वेळ आली। मला तर असं म्हणायचं आहे की त्या शेतकऱ्याला फाशी घेण्यासाठी प्रवृत्त करणारं हे सरकार आहे। हे सरकार पिकवणाऱ्यासाठी नाही तर फक्त खाणाऱ्यासाठी आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे। म्हणून आम्ही हा सगळा रास्ता रोको केलेला आहे। शेतकऱ्याचं कर्ज माफी करत नाही आणि मोठे मोठे उद्योगपती आपण बघत आहोत, मोठे मोठे उद्योगपती देश सोडून, कर्ज काढून देश सोडून पैसा घेऊन पळून जात आहे।
अशा आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा महाराष्ट्रातले उद्योग आपण सगळे बघतो आहोत. तरुणांना फक्त आश्वासन दिलं जातं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, परंतु रोजगार दिला जात नाही. इथं महिला असुरक्षित आहेत. आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला पळवून नेल्या जात आहेत. या अशा भरपूर एक नाही पण सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे की शेतकऱ्याच्या पिकाला मालाला त्याला भाव मिळालाच पाहिजे. ही आमची सगळ्यात मोठी मागणी असणार आहे. मागील काळामध्ये कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी पिकाला अतिशय उत्तम असा भाव दिलेला आहे. तसा भाव जरी मिळाला तरी आमचा शेतकरी कुठल्याही प्रकारचं सुविधा मागणार नाही. फक्त त्याच्या जे कष्ट तो करून पिकवतो त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, ही आमची इथे मागणी आहे. आणि दुसरा विषय, जे काही ड्रायव्हर विरोधी कायदा आहे तो सुद्धा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी आमचं हे इथे आजचं आंदोलन आहे. संघटना जी आहे ते रस्त्यावर उतरली होती, त्याला पाठिंबा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उभाटा गट आणि काही राष्ट्रवादी या शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आणि ओनली ड्रायव्हर संघटना या साऱ्या संघटना आज मोदी गो बॅकच्या घोषणेसाठी आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला रस्ता मोकळा केलेला आहे. कारण की मोदी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये आज येत आहे आणि मोदी येत असताना मोदींना गो बॅक केलं आहे. मोदी गो बॅकच्या आमच्या घोषणा आहेत. कारण की मोदी जो आहे त्या मोदींनी ज्या पद्धतीने राजकारण चालवलं आहे, हुकुमशाहीकडे आम्ही वाटचाल करत आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन असो, ड्रायव्हर असो, कोणी असो, कोणी त्यांच्या राज्यामध्ये सुखी नाही. एकीकडे नोटबंदी करता रामराज्याच्या नावाने आणि रामराज्यामध्ये हुकुमशाही होती का हा सर्वात मोठा विषय. आणि मग हुकुमशाही करणाऱ्या या मोदींना गो बॅक करण्यासाठी आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा रस्ते उतरलेले आहेत. साऱ्या संघटना, राजकीय पक्ष आज मोदींच्या बरोबर गो बॅकच्या घोषणा करण्यासाठी आम्ही रस्ते उतरलो आहोत.